श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. आता काय करावे हे कुणाला सुचत नाही. मार्ग तर दुःखांमध्ये कुणाला सापडत नाही. पुढचा टप्पा काय आहे काहीच माहित नाही. पण लक्षात ठेवा, हीच वेळ असते आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल होण्याची. देव म्हणतो, फक्त तू खचून जाऊ नकोस. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे तुझ्यावर कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे, अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचून जाऊ नकोस. उठ आणि उघडून डोळे बघ जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच तू कुढत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचून जाऊ नकोस. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचून जाऊ नकोस. मित्रांनो, नामस्मरण केल्याने संकटे येणार नाहीत. पैशांचा ढीग पडेल असं काहीच नाही, परंतु जे पैशाने मिळणार नाही ते समाधान परमेश्वराच्या नामस्मरणाने नक्कीच आपल्याला मिळते. आपली सगळी धडपड आयुष्यात समाधान मिळवण्यासाठीच आहे. म्हणून कायम परमेश्वराच्या गोड नामाचा जप कर आणि त्या समाधानाने मन तृप्त कर. परिस्थिती सगळ्यांचीच परीक्षा बघते, म्हणून हताश होऊन कधी जगायचं नसतं आणि रडत बसलं की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारत असतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नसतात. एकतर ते जिंकतात किंवा त्यातून नवीन काहीतरी शिकतात. म्हणूनच जबाबदारी घ्यायला शिक. जबाबदारी घेतल्याशिवाय परिस्थिती काय असते याची जाणीव होत नाही. मित्रांनो, घरच्या काही जबाबदाऱ्या झोप उडवून टाकतात. रात्री जागणारा प्रत्येक माणूस हा प्रियकर नसतो. म्हणूनच समोरच्याची परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय त्याच्याविषयी मत बनवणे हे चुकीचं आहे. जगायचं कसं हे वाईट परिस्थिती आल्याशिवाय कोणालाच कळत नाही. म्हणून जीवन जगताना चांगल्या दिवसात कधीच माजायचं नाही. परिस्थिती सगळ्यांवर येते. कोण आज आयुष्याशी लढत असेल तर कुणाची अजून वेळ आलेली नसेल, तर कुणाची वेळ सुद्धा निघून गेलेली असेल. म्हणूनच गरिबीत लाजू नका आणि श्रीमंतीत माजू नका. मित्रांनो, मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. कारण संपत्ती ही सावली सारखी आहे, कधी असेल तर कधी नसेल. याचा काहीच भरवसा नाही. माणूस जन्माला येतानाही तो एकटाच येतो आणि मरताना सुद्धा तो एकटाच मरतो. जेव्हा तो अंधारात असतो तेव्हा त्याची स्वतःची सावली देखील त्याची साथ सोडते. आणि अशाच वेळी जेव्हा आयुष्यात सोबत कोण राहत नाही तेव्हा प्रत्येकाला त्या परमेश्वराशिवाय कोणच वाचवू शकत नाही. म्हणूनच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत त्या परमेश्वराला कधीच विसरू नका. देव म्हणतो, जर माझे नाव तुझ्या ओठांशी असेल तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतात, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत.
मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलंच पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही उभा राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, ती सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलंच पाहिजे. शहाण्यांचं सोंग करून वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. मित्रांनो, जगण्याच्या लढाईत उणिवा कायम भासतील, त्या उणिवा भरून काढता आल्या पाहिजेत. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, ते भरभरून जगता आलंच पाहिजे. जीवन जगत असताना रोज या 3 गोष्टींचे नेहमीच स्मरण करा. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. आपण जाताना फक्त आपल्यासोबत पुण्य आणि आशीर्वाद घेऊन जाणार आहोत. बाकी पद, पैसा, प्रतिष्ठा, गाडी, बंगला हे सर्व इथे सोडून जावं लागणार आहे. म्हणूनच जे आहे त्यात समाधानी राहा. मित्रांनो, मृत्यू आल्यावर फक्त आपल्याला एकट्यालाच हे जग सोडून जायचं आहे. आपल्यासोबत आपल्या घरातील, परिवारातील कोणीही सोबत येणार नाही. मृत्यू हा कधी पण येऊ शकतो आणि कोणाला पण येऊ शकतो. लहान, तरुण, म्हातारा, आपण परमनंट म्हणून जन्माला आलो नाही. आज जे आहेत तेच उद्याची गॅरंटी नाही. स्वतःच्या श्वासांवर सुद्धा आपला विश्वास नाही आणि आपण उगाचच भविष्याची चिंता करण्यात वर्तमान काळ खराब करतो. मित्रांनो, आयुष्यात फक्त 2च गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. एखाद्याने 22व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला 5 वर्षे लागली. एखादा 25व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या 50व्या वर्षी वारला. तर एखादा माणूस वयाच्या 50व्या वर्षी मोठा उद्योगपती झाला आणि तो 95 वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या 20व्या वर्षी झालं, तर एखाद्याचं लग्न 40व्या वर्षी झालं, तर एखादा अजूनही अविवाहित आहे. ओबामा 55व्या वर्षी तो रिटायर झाला आणि ट्रम्पने 70व्या वर्षी सुरुवात केली. मित्रांनो, माझा सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे. या जगात प्रत्येक जण आपापल्या टाइम झोन मध्ये काम करत असतो. काही लोक आपल्या किती पुढे गेलेत असं आपल्याला वाटत राहतं, तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखेच आपल्याला भासत असतात. पण खरं सांगू का, इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट टाइम झोन मध्येच तो धावत असतो. जिथे तुम्ही फक्त एकटेच पळताय. पुढे जाणाऱ्यांवर जळू नका आणि मागे पडलेल्यांवर कधीच हसू नका, कारण ते त्यांच्या टाइम झोन मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या चिंता सोडा, तुमचा अहंकार सोडा, तुम्ही रिलॅक्स व्हा. तुम्ही कुणाच्याच पुढे नाही आणि तुम्ही कुणाच्याच मागे नाही. मित्रांनो, जीवन जगत असताना स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. मित्रांनो, बघण्याचा दृष्टिकोन नेहमी चांगला ठेवा, कारण कुणी एक सांगतो शाळेत होतो तेव्हा शाळेतील शिक्षण संपवण्याची घाई होती. शाळेचं शिक्षण संपत आल्यावर कॉलेजला जाण्याची घाई झाली. कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेज कधी संपेल आणि मी माझ्या पायांवर कधी उभा राहीन असं मला झालं होतं. नोकरी मिळाल्यावर मला लग्नाची घाई झाली. लग्न झाल्यावर मुलांची घाई झाली. मुलं झाल्यावर ती कधी मोठी होतील याची मला घाई झाली.
ती मोठी झाल्यावर मला नातवंड कधी होतील याची माणसाला घाई झाली. मग नातवंडही झाली, तोपर्यंत मला निवृत्तीचे वेध लागले. आणि शेवटी लाकडं मसनात गेल्यावर मात्र माझ्या लक्षात येतं की मला सतत काही ना काही हवं होतं आणि जे आहे त्यापेक्षा अधिक काहीतरी पाहिजे होतं. आणि या काहीतरी हवं असण्याच्या नादात माझं रोजचं सुंदर आयुष्य जगायलाच मी विसरून गेलो. मित्रांनो, आपणही जे नाही ते मिळवण्याच्या नादात आपल्याजवळ जे काही आहे तेही गमावून बसतो. मित्रांनो, जगणं धावपळीचं आहे, धकाधकीचं आहे, कुणीही नाकारणार नाही. पण म्हणून जर आपण आपल्या जगण्यातला सगळा आनंदच गमावून बसलो तर त्या जगण्यालाही काहीच अर्थ उरणार नाही. आजचा क्षण न जगता उद्या किंवा परवा कदाचित मिळणाऱ्या क्षणांच्या मागे आपण कशासाठी धावत असतो. एकीकडे जीवन क्षणभंगूर आहे हे आपल्याला मान्य असते, तर दुसरीकडे आपण वर्तमान काळाच्या आनंदात न जगता भविष्य काळात जगण्यासाठी आपण धडपडत असतो. उद्या हे मिळाले की परवा ते करू, पण तो उद्याही उजाडत नाही आणि परवा तर येतच नाही. आणि आज मात्र चिंतेत काळजीत निघून गेलेला असतो. मग अशा वेळी तेलही गेलं आणि तुपही गेलं आणि हाती आलं दुपाटणं यांसारखंच आपलं होऊन बसतं. मित्रांनो, असं होऊ द्यायचं नसेल तर उद्याचा विचार करताना आजचाही नक्कीच विचार करा. एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटली तर जरूर करा. आज करू का, आत्ता करू का, उद्या करू की परवा करू, अशा प्रश्नांच्या जंजाळात स्वतःला अडकावून घेण्यापेक्षा ती गोष्ट अनुभवून मोकळे व्हा आणि पुढे जा. मित्रांनो, आयुष्यात स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला शिका. निर्णय चुकलात तरी काहीच हरकत नाही, कारण जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव असतो. माणूस हा त्याच्याकडून झालेल्या चुकांमधूनच तो पुढे शिकत जातो. या जगात असा कोणच व्यक्ती नाही की तो जन्माला येतानाच आईच्या पोटात शिकून येतो. मित्रांनो, सगळ्यांनाच परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे. कुणी त्या बुद्धीचा चांगल्यासाठी वापर करतो तर कोणी माणूस त्याच बुद्धीचा वाईट गोष्टींसाठी वापर करतो. म्हणूनच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या बुद्धीचा वापर आपण चांगला करणे हेच आपल्या जगण्याचा उद्देश असला पाहिजे. मित्रांनो, देवाकडून काही मागायचं असेल तर सद्बुद्धी मागितली पाहिजे. बाकी सगळं आपोआप मिळत जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेचे विश्वासात रूपांतर कराल तेव्हा मग तो देव तुमच्या संघर्षाला आशीर्वादात रूपांतरित करतो. मित्रांनो, सुखी जीवनाचे 3 मूलभूत मंत्र आहेत. आपल्या आत्म्याला सतत साफ ठेवा, जगाला क्षमा करत राहा आणि भगवंताचे सतत स्मरण करत राहा. देवा इतकंही प्रेम करू नकोस की मी बिथरून जाईल. थोडा रागावही माझ्यावर की मी त्यामुळे पुन्हा सुधारू शकेल. माझ्याकडून खूप अपराध झाले आहेत, पण त्यामुळे इतकेही माझ्यावर रागवू नको की मी मरून जाईल. सगळे म्हणतात पैसे सोबत ठेवा, अडचणीच्या काळात कामी येतात, पण मी म्हणते की देवावर विश्वास ठेवा, वाईट वेळच येणार नाही. मित्रांनो, हृदयात कितीही वेदना असू देत पण आपण हसत राहिलं पाहिजे. चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये आहे. अन्यथा एखादी व्यक्ती संपूर्ण जगासाठी दोषांचे भांडार आणि दुसऱ्यांसाठी चांगुलपणाचे भांडार कसे काय असू शकते. मित्रांनो, आपल्यामध्ये नेहमी चांगली शक्ती असते, नेहमी चांगली क्षमता असते. म्हणूनच तुमचे यश टिकून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्येच सुधारणा करत राहायला हवं आणि तुमची क्षमता वाढवण्याचे काम करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच मार्गाने
त्याच्या मागे येते. जशी घंटागाडीची चाके घंटागाडीच्या पावलावर पाऊल ठेवतात. सर्वोत्कृष्ट तोच आहे ज्याच्याकडे खंबीरपणा आहे पण राग नाही, बोलणे आहे पण कटुता नाही, दयाळूपणा आहे पण दुर्बलता नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान आहे पण अहंकार नाही. मित्रांनो, जीवन हे चित्रासारखे आहे. आशेने रेषा काढा, सहिष्णुतेने चुका पुसून टाका आणि संयमाने प्रेमाच्या रंगाने ब्रशने कलर भरवा. दुःखाने भरलेल्या या जगात खरी संपत्ती पैसा नसून आशीर्वाद आणि समाधान आहे. कमाईची व्याख्या केवळ पैशाने ठरत नाही, तर अनुभव, नाते, प्रेम, आदर हे सर्व कमाईचेच प्रकार आहेत. मित्रांनो, कधी एकटं फिरावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशानभूमी आणि सिंहासनावरचा माणूस हा एकटाच असतो. साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक कधीच करू नका. साधेपणा ही त्यांची संस्कृती आहे. परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असं जर आपल्याला वाटत असेल, तेव्हा त्यावेळी मनाची स्थिती बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मित्रांनो, भूतकाळातून केवळ धडा घेतला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करूनच आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. कोणी कितीही सुंदर असू देत, हुशार असू देत, ताकदवान असू देत, गतिमान जरी असू देत, तरी आपण त्या व्यक्तीकडे तेव्हाच आकर्षित होतो जेव्हा ती व्यक्ती खरी असेल आणि अहंकारी नसेल. मित्रांनो, आजपर्यंत आपल्यासोबत जे काही घडलं आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळेच घडलं आहे. देव सदैव आपल्या पाठीशी आहे आणि हे सत्य कधीही विसरू नका. तुमच्यासोबत त्या परमेश्वराला जाणण्याची भावना तुम्हाला निर्भय आणि पापरहित बनवण्यामध्ये नक्कीच मदत करते. मित्रांनो, हा ठराव नाही तर हे सत्य आहे. तो परमेश्वर सर्वांसोबत नेहमी उपस्थित असतो. देव आपल्याला या जगात इतक्या काळजीने पाठवतो की आपल्याला येताना काहीही आणावे लागत नाही आणि आपल्याला जाताना काहीच घेऊन जावे लागत नाही. फक्त तुझे कर्म आणि देवाचे नाम आपल्या बरोबर जाते. मित्रांनो, देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर तुम्ही दुःखी असाल तर याचा अर्थ तुम्ही मायेत आहात आणि तुम्ही ते भक्तीने तंदुरुस्त करू शकत नसाल, तर भक्तीनेच ते दुरुस्त करता येते आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. चुकीच्या आरोपांची कधीही चिंता करू नका, तर त्याचा आदर करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, काळाच्या ग्रहणात चंद्र सूर्यही शांत राहतात. देव म्हणतो, मी कोणाचे नशीब घडवत नाही. प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतःच तयार करतो. तुम्ही आज जे करत आहात ते उद्या तुम्हाला मिळेल आणि आजचे तुमचे नशीब तुमच्या भूतकाळातील कर्माचेच फळ आहे. मित्रांनो, अत्याचार सहन करूनही जेव्हा तो हसत असतो, तेव्हा भगवान परमेश्वरच स्वतः त्या अत्याचार करणाऱ्याचा बदला घेत असतो. ज्या दिवसांपासून तुम्ही इतरांमध्ये दोष शोधणे बंद कराल, तेव्हा विचार करा, त्याच दिवसापासून तुम्हाला शांतता वाटू लागेल. मोह इतकाही करू नका की वाईट गोष्टी लपल्या जातील आणि इतका तिरस्कारही करू नका की समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणा तुम्हाला दिसणार नाही. मित्रांनो, मनाची स्थिती वाईट असतानाही वाईट बोलू नका, कारण नंतर मन शांत होऊ शकतं, पण बोललेले शब्द कधी शांत होत नाहीत. जोपर्यंत माणसाच्या बुद्धीमध्ये आसक्ती मोह आहे, तोपर्यंत त्याला काहीही मिळवण्याची इच्छा आणि गमावण्याची भीतीही नेहमीच राहत असते. पण आसक्ती मोह संपल्यानंतर तोच माणूस या भावनांपासून नेहमीसाठी मुक्त होतो आणि वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही.
मित्रांनो, आपल्या आयुष्यात जी माणसं येतात ती परमेश्वराच्या इच्छेनेच येतात. इथे कुणालाही अचानक काहीही होत नाही. सूर्यही हळूहळू उगवतो आणि मावळतो. ज्याच्याकडे संयम आणि तपश्चर्या आहे तो जग उजळवू शकतो. जर तुम्हाला कोणाबद्दल वाईट वाटत असेल तर 2 प्रकारे विचार करा. जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर गोष्ट विसरून जा, आणि जर गोष्ट महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरून जा. नाते टिकवण्यासाठी 36 गुण नव्हे तर फक्त 4च गुण आवश्यक असतात. चांगली वागणूक असावी, तसेच प्रामाणिकपणाचा अभिमान नसावा, तसेच मला कोणाची गरज भासणार नाही आणि माझी प्रत्येकाला गरज भासेल असे कारणे असू नयेत. मित्रांनो, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. लोभाने नाही, अभिमानाने नाही, मत्सराने नाही, तर ते प्रेम, करुणेने, नम्रतेने आणि भक्तीने करा. चारित्र्य हे झाड आहे आणि प्रतिष्ठा, कीर्ती आणि आदर ही त्याची सावली आहे. पण गंमत अशी आहे की झाडाची फार कमी लोक काळजी घेत असतात. मात्र सावली सर्वांनाच पाहिजे असते आणि प्रत्येकालाच त्याची गरज असते. मित्रांनो, कधी कधी इतरांच्या कृतीने मन थरथरत असते. संयम सोडण्याची संधी येते, परंतु अशा वेळी संयम राखणे आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे अधिक आवश्यक आहे. देव म्हणतो, ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाहीत. म्हणूनच ते या भौतिक जगात जन्म मृत्यूच्या मार्गावर परत परत येत राहतात. मित्रांनो, जीवनाची समानता ओळखा आणि ती तुमची आहे याचा अर्थ नक्कीच तुम्हाला कळेल. म्हणूनच दुःखाशिवाय सुखाची किंमत कोणीही समजू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही फक्त सुखच अनुभवला होतात, त्यावेळी दुसऱ्यांसाठी ते दुःख डोंगरासारखे वाटत होते. यावरून असे दिसून येते की तो फक्त काही काळ मोहित होऊ शकतो. मित्रांनो, मन जिंकण्यासाठी साधे आणि सोपे असणे फार आवश्यक आहे. जी माणसे मनाने खरे आहेत ती कदाचित एकटे राहतात, पण देव त्यांना नेहमी साथ देतो. सत्य बोलणाऱ्या आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला जग नेहमीच वाईट मानते. माणसाला देवाकडून लाखो करोडो इच्छा असतात, पण जेव्हा तो मंदिरात जातो तेव्हा त्याला खिशात काही चिल्लर दिसतात. मित्रांनो, दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला पैसा हे जीवन वाटते, पण संध्याकाळी घरी परतल्यावर शांती म्हणजेच खरे जीवन आहे असं आपल्याला वाटतं. संकटाच्या वेळी कोणाकडे मदत मागितली तर विचार करूनच मागा, कारण संकट कमी कालावधीचे असू शकतात आणि त्याचे उपकार आयुष्यभर राहू शकतात. तुमचा स्वभाव नेहमी सूर्यासारखा ठेवा. उगवण्याचा गर्व नाही किंवा मावळताना भीती नाही. मित्रांनो, चांगले करण्याचा प्रयत्न करा. देव तुमचे सर्व संभ्रम नक्कीच दूर करेल. भक्ती आणि श्रद्धा इतकी असावी की तुमच्यावर संकट आले तर चक्क परमेश्वरच काळजीत पडेल. फक्त स्वतःचे हित नाही तर इतरांच्या भावना लक्षात घेऊन आपण घेतलेले निर्णय हे सर्वोत्तम आहेत. खूप सरळ असणे हे देखील चांगले नाही, कारण सरळ झाडे जंगलात आधी कापली जातात. मित्रांनो, जर देवाची तुम्ही पूजा करता, तुमचे देवावर प्रेम आहे, तर समजून घ्या की तुम्ही देवाला निवडले नाही, तर त्याच देवाने तुम्हाला भक्ती करण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्हाला निवडले आहे. कारण त्याच्या इच्छेशिवाय कोणीही त्याची पूजा करू शकत नाही, आणि तसे असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. मित्रांनो, भक्तीमध्ये गुंतल्याशिवाय सर्व कर्माचा त्याग करून कोणीही सुखी होऊ शकत नाही. परंतु भक्ती सेवेत गुंतलेली विचारधारा असलेली व्यक्ती लवकरच त्या परमात्म्याला प्राप्त करू
मित्रांनो, कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमचे विचार बदलायचे असतात. ज्याने भगवंताचे नामस्मरण केले आणि भगवंताच्या नामावर श्रद्धा असेल तर शुद्ध जाणीवेमुळे प्रत्येक परिस्थिती शुभ होते. मित्रांनो, सर्वात मोठा दाता कंजूष व्यक्ती आहे. तो इतरांसाठी सर्व संपत्ती सोडून निघून जातो. संन्यास तेव्हाच पूर्ण मानला जातो जेव्हा हे ज्ञात होते की जगातील सर्व काही त्या परमेश्वराचे आहे आणि कोणीही कशाचीही मालकी घेऊ शकत नाही. तुम्हाला माहीत असलेल्या नियमांचे पालन करून तुम्ही भक्ती सुरू करावी. पुढे भक्ती जसजशी वाढत जाईल तसतसे नियम प्रगट होत जातील. मित्रांनो, भगवान बुद्ध म्हणतात की जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनाशिवाय मनुष्य अपूर्ण आहे. माणसाला त्याच्या प्रत्येक कृतीचे फळ भोगावेच लागते. कर्म चांगले असो किंवा वाईट असो, काही कर्माचे फळ त्याला लगेचच मिळते तर काही कर्माचे फळ पुढील भविष्यात मिळते. भगवंताची भक्ती आपल्याला पैसा देत नाही, पण मेहनत नक्कीच देते. मित्रांनो, आनंदापेक्षा चांगला स्वर्ग नाही आणि निराशेपेक्षा दुसरा नरक नाही. तुमच्या मनात जर शत्रुत्व असेल तर मंदिर, मशीद, गुरुद्वारात जाणे म्हणजेच केवळ तुमची हौस आहे. जर देव उपवासाने प्रसन्न होत असता तर सर्वात भाग्यवान व्यक्ती हा भुकेलेला भिकारी असता जो अनेक दिवसांपासून उपाशी आहे. मित्रांनो, समस्या गंभीर आहे असे देवाला सांगू नका, तर माझ्या जवळ देव आहे असे समस्याला सांगा. जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर त्यासाठी तयार व्हा, कारण तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा तो अधिक तुम्हाला देणार आहे. जसे लोक मृत व्यक्तीला खांदा देणे हे पुण्य मानतात, अशाच प्रकारे जर जिवंत माणसाला आधार देणे हे एक पुण्याचंच काम आहे. आणि हे मानायला सुरुवात केली तर आपलं आयुष्य अधिक सुखी होऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही जीवनाचा एवढा विचार करूच नका. ज्याने आपल्याला जीवन दिले आहे त्या परमेश्वराने आपल्याबद्दल काहीतरी नक्कीच विचार केला असेल. लोकांना भेटणे, कोणाकडून बोध घेणे, कोणाकडून ज्ञान घेणे हे सर्व अनावश्यकपणे घडत नाही. देव म्हणतो, तो कोणाला तरी दुःख देऊन स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या भल्यासाठी माझ्याजवळ प्रार्थना करू नकोस. त्याऐवजी तू जर एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर तुला तुझ्या दुःखांची चिंता करायची गरज नाही. जेव्हा दुःख आणि कटू शब्द या दोन्ही गोष्टी तुम्हाला सहन करता येतात तेव्हा समजून घ्या की तुम्हाला जीवन कसं जगायचं हे समजलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी जाता जाता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते, कोणाला बोलण्याआधी त्याचं ऐकून घ्यायला शिका. खर्च करण्याआधी पैसे कमवायला शिका. काहीतरी लिहिण्याआधी विचार करायला शिका. काहीतरी सोडण्याआधी प्रयत्न करायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मरण्याच्या आधी जीवन जगायला शिका. श्री स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल.